मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। गत अनेक वर्षांपासूनच्या सातत्यपूर्ण आयोजनाची परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ अध्यक्ष राजाराम कृष्ण लोटे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच आदिवासी विचार मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्तिक आयोजनातून कोळी महादेव जमातीचा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 ते 5 या कालावधी अंतर्गत श्री क्रीडा मंडळ ग्राउंड खुंटवली भवानी चौक अंबरनाथ पश्चिम येथे करण्यात आले होते। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ तथा आदिवासी विचार मंच महाराष्ट्र यांच्या संयुक्तिक आयोजनातून आयोजित सदर कोळी महादेव जमातीतील वधूवर परिचय मेळाव्याअंतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्हा, मुंबई तथा मुंबई उपनगर, पुणे अशा इतर अनेक भागांमधील नोकरी तसेच कामधंद्यासाठी स्थलांतरित झालेल्या महादेव कोळी समाजातील अनेक इच्छुक वधू तथा वर उमेदवार तसेच त्यांचे पालक तथा महादेव कोळी समाज बांधव तथा भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ तथा आदिवासी विचार मंच महाराष्ट्र यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर कोळी महादेव जमातीच्या वधूवर परिचय मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ जय हिंद बँकेचे संचालक कुंडलिक आसवले यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते। तसेच सदर कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक नामदेव लोटे, गोपीचंद लोटे, शांताराम कुंदे, विलास गवार, संजय आसवले, नथू वाळकोळी, भाऊसाहेब गंभीरे, रोहित राघतवान, संगीताताई तळपे अशा इतर अनेक मान्यवरांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते। गत अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या तसेच आदिवासी समाज बांधवांसाठी अनेक सामाजिक तथा वैद्यकीय, शैक्षणिक, शासकीय शिबिर तथा उपक्रमांच्या आयोजनातून नोकरी तसेच कामधंद्यासाठी विखुरल्या गेलेल्या अनेक महादेव कोळी समाज बांधव तथा भगिनींसाठी एक विश्वासार्हतेचे वलय जपणाऱ्या सदर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ तथा आदिवासी विचार मंच महाराष्ट्र यांच्या आयोजनातून आयोजित सदर महादेव कोळी जमातीतील वधूवर परिचय मेळाव्याअंतर्गत इच्छुक वधू तसेच वर उमेदवारांची मोठ्या संख्येने लाभलेली उपस्थिती हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले। तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरता आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ अध्यक्ष राजाराम कृष्ण लोटे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली उपाध्यक्ष प्रदीप घिगे, सचिव रामनाथ घिगे, उपसचिव प्रतीक्षा घिगे, खजिनदार अर्जुन करवंदे, उपखजिनदार दिलीप आढारी, सदस्य वसंत जाधव, संजीव डामसे, गुलाब जाधव, भगवान आसवले, तुळशीराम बालचिन, सखराम तिरकार, विठ्ठल टिपे, तुषार डामसे अशा इतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तथा कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून अथक परिश्रम घेण्यात आले। उपस्थित माता भगिनींच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्री गणेश करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। सांडलेले रक्त या मातीसाठी, वीरांनो वंदन करतो आदिवासी, वंदन करतो आदिवासी। स्वागतम, शुभ स्वागतम, शुभ स्वागतम। आपसुकच मन ओढवले जाते आदिवासी संस्कृतीकडे, नकळत स्मरतो हा क्रांतिकारकांचा इतिहास आणि शब्दच फुटतात। घडवली क्रांती या देशासाठी वीरांना वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। दिव्यातील वातीपरी स्वतःचं अस्तित्व मिटवून, दिव्यातील वातीपरी स्वतःचं अस्तित्व मिटवून इतरांना प्रकाशित करण्याचं दातृत्व, माणुसकीचं नंदनवन फुलविणारं सुंदर असं नेतृत्व, शून्यातून जग निर्माण करणारं कर्तृत्व ज्यांना ईश्वराने समर्पित केलं आहे, असे सन्माननीय मान्यवर आज इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। त्यापासून साक्षात्काराकडे, अंधारापासून उजेडाकडे, चाचपडण्यापासून साक्षात्काराकडे हा दीप चालतो ज्ञानाच्या वाटेवर, आदिवासी संस्कृतीच्या विचारांकडे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून मान्यवरांचं स्वागत करायचं आहे। दीपप्रज्वलनाला सुरुवात झालेली आहे। महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन होईल। यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांनी यायचं आहे। मी मंडळाचे अध्यक्ष श्री राजाराम लोटे यांना विनंती करते, त्यांनी प्रमुख मान्यवरांना घेऊन महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करायचे आहे।
आदिवासी ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक यांच्या देखील होईल. हर 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 हर. त्यानंतर मने भीमा बांगर यांनी देखील यायचा. धन्यवाद साहेब. मला तर सहकार्य असतं प्रत्येक कार्यक्रमाला. 9 ऑगस्टला सुद्धा सर्व बदलापूरकर आमच्या या अंबरनाथमध्ये रॅलीमध्ये सहभागी होतात. त्यामुळे सर्व भाऊ लोखंडे आणि त्यांच्या सर्व टीमचे आम्ही अंबरनाथ. मला वाटतं की आपल्या समाजातील बरेचसे मंडळी अशा मोठमोठ्या पदावरती आहेत आणि खरोखर सर्व तरुणांनी याचा आपल्याला बोध घ्यायला पाहिजे की खरोखर आपली लोक एवढ्या मोठ्या पदावरती आहे. मग आपण का आपण मागे राहायचं. यासाठी तरुणांनाही विनंती की आपण जास्तीत जास्त शिक्षण घेऊन आपण कसे अधिकारी व्हाल याकडे आपण लक्ष द्यायचं. धन्यवाद. आणि यांचं मंडळाला खूप आम्हाला त्यांचा खूप फायदा होतो. त्यांचाही मंडप डेकोरेशनचा आहे. वेळोवेळी आम्हाला आमचा देव क्रांतिवीर राघोजी भांगरे जे चौक खामकरवाडी येथे आहे तेथे फुलवी काव्य फुलांची ही धारा. सत्कार करूनी मान्यवरांचे पाळतो आम्ही परंपरा. बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा
यांच्या वतीने हा आजचा वधूवर सूचक मेळावा आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष माने ते संचालक आहेत आणि ते आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। आज बंधू भगिनी तसेच या वधूवर मेळाव्यासाठी आलेले वधूवर सर्वांचं आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य तसेच आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ अंबरनाथ यांच्यातर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने कोळी महादेव समाजातील हा वधूवर सूचक मेळावा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ अंबरनाथ हा नेहमीच आयोजित करत असतो। आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळ अंबरनाथ पूर्ण वर्षभरात वेगवेगळे आम्ही कार्यक्रम राबवत असतो। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन, सर्व क्रांतिकार महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात आम्ही साजऱ्या करत असतो। तसेच हे मंडळ या अंबरनाथ शहरामध्ये राहणारे जे सर्व आपले आदिवासी समाज बांधव आहेत यांच्या समाज उत्थानासाठी सामाजिक कोणतेही काम असेल तरी ते धावून पुढे जातं आणि या माध्यमातून वर्षभरात सर्व समाज बांधवांना मदत होईल अशा पद्धतीने हे मंडळ कार्यरत आहे। या मंडळाची सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आम्ही जे कार्यक्रम राबवत असतो त्यामधीलच हा एक उपक्रम आहे वधूवर सूचक मेळावा। सर्वांनी ते संबंध जुळवायचे आहेत। तसेच आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य गेली अनेक वर्ष त्यामध्ये आदिवासी संस्कृती जतन आणि संवर्धन मेळावे आयोजन केले। संपूर्ण सह्याद्रीमध्ये साहेब, आज आद्य क्रांतिकारक राघोजी मंडळ आदिवासी समाज मंडळाच्या माध्यमातून कोळी महादेव समाजी जमातीचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। काय सांगाल याविषयी? आपण अध्यक्षस्थान भूषवत आहेत, काय सांगाल? आज या ठिकाणी राघोजी भांगरे या मंडळाच्या वतीने वधूवर मेळावा जो आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याचा समाजाला भरपूर फायदा होईल, एकमेकाची ओळख होईल, एकमेकांची मंडळ जोडली जातील आणि परिचय होईल असा ह्या वधूवर मेळाव्याचा एक उद्देश आहे। तरी या ठिकाणी मला अध्यक्षपद जे काय राघोजी भांगरे आदिवासी मंडळाने जो दिलेला आहे तरी ह्या आदिवासी माध्यमातून जे मला मोठेपण दिलं तर मंडळाच्या वतीने मी त्यांचा खूप आभारी आहे आणि माझ्या वतीने जेवढं मला सहकार्य करता येईल अध्यक्ष या नात्यातून किंवा जय हिंद कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक असलेल्या माध्यमातून सहकार्य करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करील आणि असंच हे समाज बांधवांनी मीतूपणाची बोलवण करून एकत्र येण्याचा प्रयत्न करावा, वैयक्तिक वाद बाजूला ठेवून एकत्र यावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे। साहेब, आपल्या अध्यक्षतेखाली असे अनेक उपक्रम राबवले जातात सातत्यपूर्ण स्वरूपात। आज देखील कोळी महादेव जमातीचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, काय सांगाल? वधूवर परिचय मेळावा घेण्याचा उद्देश आहे की जे नोकरीनिमित्तानं खेडेगावातून लोक शहरामध्ये येतात आणि शहरामध्ये ते स्थायिक होतात, त्यांना गावाचं थोडंसं फार कमी जाणं येणं होतं। पण मुलांच्या लग्नाच्या टायमाला त्यांना प्रश्न उभा राहतो की आपली मुलं शिकलेली आहेत, खेडेगावामध्ये आपल्याला मुलं मिळणार नाही, मग आपल्या काय करायला पाहिजे? मग काही आमच्या मंडळाने असं सुचवलं की आपण हे वधूवर मेळावा ठेवा आणि या मेळाव्याच्या माध्यमातून वधूवर जे इच्छुक वधूवर तरुण येईल त्यांना आम्ही स्टेज उपलब्ध करून देतो। ते स्टेजवरती आपली माहिती देतात जे इच्छुक वधू आणि वर, आणि त्यातील जर त्यांचे पालक वगैरे आणि इतरही काही इच्छुक तरुण तरुणी बसलेले असतात तर ते त्यांना जे वधूवर कोणाला पसंत असतील तर ते त्यांच्या लावलेला बिल्ला आहे त्या बिल्ल्याचा नंबर घेतात, त्यांचं नाव घेतात
आणि ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात किंवा ते आम्हाला सांगतात बाबा हे वधू हे आम्हाला थोडी पसंत आहे, आता आम्हाला त्यांच्याशी थोडं बोलायचं आहे. आम्ही त्यांना एकमेकांना फक्त जवळ आणण्याचं काम करतो. बाकी त्यांना आम्ही सांगतो तुम्ही जवळ या, आम्ही तुम्हाला जवळ आणण्याचं काम केलं, तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही पुढे थांबवा. आणि ह्या अशा माध्यमातून मी जवळजवळ माझा 18-19वा वधूवर मेळावा या माध्यमातून मी जवळजवळ 70-80 लग्न मी आजपर्यंत जमवलेले आहेत आणि सगळ्यांची व्यवस्थित झालेली. फक्त मंडळ समोर आणण्याचं काम करतो, कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही आहे. आज आपण इथे वधूवर मेळाव्यासाठी उपस्थित आहात, तर आपण काय सांगाल या अशी मेळावे समाजाच्या माध्यमातून आज उपलब्ध होत आहेत, काय आपली काय भावना आहे? आमच्यासारखी तरुण पिढी नोकरदार वर्ग जे गाव सोडून शहरात आलेले त्यांच्यासाठी हे विचार मंच मेळावे वगैरे आयोजित केले जातात. आम्हाला भरपूर त्यांचा फायदा होतो, जेणेकरून वेगवेगळ्याच ठिकाणांचे किंवा बाकीच्यांचे विचार जे आहेत ते आम्हाला ह्या मेळाव्यातनं बघायला भेटतात. त्याच्यासाठी माझं नाव मनोज वाघे. मी फर्स्ट टाईम हा कार्यक्रम आयोजित केला ते अटेंड करतो आहे. मंडळाचा मी आभारी की ते त्यांचा वेळात वेळ काढून ही संधी आम्हाला उपलब्ध करून देतात एकमेकांशी ओळख करायची. आमचा आदिवासी समाज सह्याद्री पट्ट्यात विखुरलेला आहे. त्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम हे मंडळ करतं. त्या वतीने आम्हाला एकत्र येऊन त्यांची ओळख मिळते, आम्हाला एक कनेक्शन बनतं आमच्यात. त्यामुळं मंडळाच्या वतीने आम्हाला योग्य स्थळ मिळण्याची आशा एक निर्माण होते आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. गेल्या 18 ते 19 वर्षापासून आमचे मित्र आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज विकास मंडळ अंबरनाथ या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री राजाराम लोटे हे हा स्तुत्य उपक्रम घेत आहेत. आदिवासी महादेव कोळी समाज जो आहे तो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये विखुरलेला आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये हा समाज स्थलांतरित झालेला आहे. परंतु त्या ठिकाणी वास्तव्य करत असताना एवढ्या मोठ्या शहरांमध्ये जो सामाजिक संपर्क व्हायला पाहिजे तो सामाजिक संपर्क होत नाही. आणि त्यामुळे या समाजामध्ये अनेक तरुण आणि तरुणी की जे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी आहेत, काही पोलीस आहेत, शिक्षक आहेत. तर अशा लोकांचा जो विवाह आहे तो विवाह जुळण्यामध्ये अनेक अडचणी त्या ठिकाणी येत असतात. मग या अडचणींवरती उपाय काय? तर त्यातून आमच्या समाजामध्ये अशा प्रकारचे वधूवर परिचय मेळावे हे शहराच्या ठिकाणी आयोजित केले जातात. यामध्ये अंबरनाथमध्ये या मंडळाच्याद्वारे हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला जातो आणि या मेळाव्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतो. पुणे, मुंबई, नाशिक, नगर अशा भागातून अनेक तरुण आणि तरुणी या मेळाव्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन करतात आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना एक मंडळाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होतं आणि त्यातून आत्तापर्यंत शेकडो विवाहसुद्धा जुळलेले आहेत. थोडक्यात या समाजाला एकत्र आणण्याचा आणि जे इच्छुक वधूवर आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा या मंडळाचा हा जो प्रयत्न आहे तो अतिशय उत्तम प्रयत्न आहे, स्तुत्य प्रयत्न आहे. आणि मलाही आज या कार्यक्रमाला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. अध्यक्षांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो.